दंडवत. आज नाशिक त्र्यंबक रोडवरती खंबाळे या गावाला आपण आलेलो आहे. या ठिकाणी स्वामींच्या चरणांकित स्थान याचा उल्लेख जरी नसला तरीही या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या माधानामध्ये हात धुतले ती माधानी या ठिकाणी आहे. आपण त्या संपूर्ण माधानासह मंदिराचं दर्शन घेऊ. हेच ते माधान आहे. ज्यामध्ये स्वामींनी विडा धुतला, हात धुतले आणि नंतर आपल्या पूर्वजांनी ते काढून इकडे आणलेलं आहे. वरती करून काढून एक खोल आहे. यामध्ये विडा धुणे, हात सोळे करणे. स्वामींनी या ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये विडा धुतला होता, हात धुतले होते. जे काही स्वामींच्या चरणांकित किंवा संबंधित जे 5 महादेवाची लिंगे आहेत त्यापैकी जे त्र्यंबकेश्वराचं होतं तिथलं हे माधान आपल्या पूर्वजांनी उचलून आणलेलं आहे. आणि यानंतर आपण अंजनेरी या तीर्थस्थानाकडे दर्शन घेण्यास जाणार आहोत. मस्त रम्य परिसर आहे. आजचं वातावरण तसं थंडीचे दिवस म्हणावा तर थंडी आहे, पण सगळा आभाळ आलेला आहे. सर्व अच्युत गोत्रीय बांधवांना सादर दंडवत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरण स्पर्शाने पवित्र झालेले अंजनेरी या ठिकाणी आपण आलेलो आहे. माझ्या पाठीमागे तुम्हाला जे मंदिर दिसते
त्या अर्थात स्वामींच्याही पूर्वीचा आहे आणि त्या मंदिरामध्ये स्वामींचा मुक्काम होता. चला तर आपण सर्वजण त्या मंदिराचं दर्शन घेऊया, स्थानाला वंदन करूया आणि श्री चक्रधरांच्या लीळा आठवण्याचा प्रयत्न करूया. अंजनेरीचे हे खूप पूर्वीचं स्थान आपल्याला आपल्या पाठीमागे दिसतंय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरामध्ये स्वामींचा एक रात्रीचा मुक्काम होता आणि ज्या ठिकाणी स्वामींचा एक रात्रीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी अर्थातच 2 वेळचे 3 वेळचे पूजा अवसर होतच असतात. या ठिकाणी स्वामींचा रात्रीचाही पूजा अवसर झालेला आहे आणि सकाळचाही पूजा अवसर झाल्यानंतर स्वामी या ठिकाणाहून नाशिककडे निघून गेलेले. या मंदिराची इतिहास खूप जुना आहे. स्वामींच्या अगोदर असलेले हे मंदिर आणि स्वामींच्या वास्तव्याने पुणे झालेले हे मंदिर. या मंदिराची पार्श्वभूमी जुनी असली तरी आत्ताच्या परिस्थितीला अर्थातच केंद्र शासनाच्या ज्या दुर्लक्षामुळे हे मंदिर दुर्लक्षित झालेलं आहे. पुरातत्व विभागाच्या आखरी ताब्यात हे आहे. काही करू देत नाही आणि काही करत नाही अशा परिस्थितीत हे मंदिर आहे. हे 4 ते 5 मंदिरं या ठिकाणी आणि 4ही मंदिरं अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये आहे. काश की या सरकारला आपल्याकडे असलेल्या दौलतीची या संपत्तीची काळजी वाटून याचं जतन व्यवस्थित करेल. असो, आपण स्वामींच्या श्री चरणाने स्पर्शित झालेल्या या स्थानाला वंदन करायला
आम्ही